राधे राधे. हॅलो. तर आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी, भाकरी आणि वरण भात. चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. ही आहे भेंडी. आता मी या भेंडीला धुवून घेणार आहे फ्रेश पाण्याने. भेंडी इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. नंतर मी ते कट करून घेते. अशा प्रकारे पावशेर भेंडी होती, ती मी इथे अशी कट करून घेतलेली आहे. मिरचीचा ठेचा सुद्धा मला बनवायचा आहे, म्हणून इथे मिरचीचे देठ सर्व काढून घेतलेले आहेत मी. आणि हे लसूण सुद्धा सोललेलं आहे. तर या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेते. इथे मी कढई गरम करायला ठेवते मिरच्या भाजण्यासाठी. आपण ठेचा बनवणार आहोत आधी. कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये या हिरव्या मिरच्या मी टाकते. मिरचीला आधी असंच थोडंसं भाजून घ्यायचं आहे. नंतर या मिरच्या जेव्हा उडायला लागतात ना, तेव्हा यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. मिरच्यांना जोपर्यंत थोडेसे डाग पडत नाहीयेत तोपर्यंत असं फ्राय करून घेते मी. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे, जेणेकरून या मिरच्या अंगावर उडणार नाही. तुम्ही बघू शकता मिरच्या फ्राय झालेल्या आहेत, त्यांना चांगले डाग पडलेले आहेत. आज गरम कढाईमध्ये ही जी भेंडी होती ती आपल्याला आधी फ्राय करून घ्यायची आहे. या भेंडीमध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. भेंडी आपली चांगली फ्राय झालेली आहे. आता गॅस बंद करूया आपण. इकडे आपण वरण भाताचा कुकर लावायला घेऊया. वरण भाताचा कुकर लावलेला आहे, तोपर्यंत आपण हा ठेचा बनवूया. ही भाजलेली मिरची आहे, हे लसूण आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ सुद्धा ऍड करायचं आहे. तर झणझणीत असा आपला हा तिखट ठेचा तयार झालेला आहे. मला तर खूप जास्त आवडतो. आणि हा ठेचा मी भेंडीच्या भाजीला सुद्धा वापरणार आहे आणि आमटीला किंवा वरणाला सुद्धा आपण वापरू शकतो. मी जास्तच केलेला आहे, कारण रोजच्या जेवणामध्ये सुद्धा मला हा यूज करायचा आहे. हा बघा किती टेस्टी ठेचा बनलेला आहे. याचा स्मेल सुद्धा खूप भन्नाट आहे. वाव. याच भेंडीला थोडंसं साईडला करून यामध्ये तेल टाकून घेते मी. त्यामध्येच हे कुटून घेतलेलं लसूण टाकून घेणार आहे मी. नंतर त्यामध्ये टाकणार आहे हे झणझणीत आपलं हिरवं तिखट किंवा ठेचा म्हणू शकता तुम्ही. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं तेलामध्ये. यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. शेवटी यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ. आणि असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटासाठी या भेंडीला आपण मस्त झाकून अशी वाफ काढून घ्यायची आहे. कमी गॅस ठेवायचा आहे. 2 ते 3 मिनिटाने झाकण काढायचं आहे. मस्त अशी भेंडी फ्राय
किंवा सुकी भेंडीची भाजी आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण भाकरी बनवायला घेऊया. मस्त असं ताट वाढून घेतलंय. भाकरी, भेंडीची भाजी, भात, हा हिरवा ठेचा आणि हे फ्राय केलेलं कारलं आहे आणि ही डाळ आहे. तर बघूया आपण जेवण कसं झालंय टेस्ट करून. खूप टेस्टी बनलेलं आहे जेवण, भेंडीची भाजी. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.